घरपोच गॅस सिलेंडरसाठी धरणगावात वाहने झाली रवाना। पावतीसाठीच्या रांगा बंद झाल्याने गोडाऊनवरील गर्दी झाली कमी। धरणगाव एजन्सीवर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची ऐन उन्हातान्हात गॅस सिलेंडरसाठी मोठी गर्दी केली होती। गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याच्या अफवेने नागरिकांनी सिलेंडरची पावती घेण्यासाठी तसेच गोडाऊनवरून सिलेंडर घेण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या। गॅस एजन्सीवर अचानक नागरिकांनी गर्दी केल्याने गॅस एजन्सीवर मोठा ताण निर्माण झाला होता। त्यामुळे गरजूंना सिलेंडर मिळणे कठीण झाले होते। या संदर्भात नगरसेवक सुनील चौधरी यांच्यासह नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन देत घरपोच सिलेंडरच्या मागणीसाठी निवेदन दिले होते। निवेदनाची दखल घेत तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांनी घरपोच सिलेंडर देण्याची गॅस एजन्सीला आदेश दिलेत। त्यानुसार एजन्सी चालकाने कार्यालयावर सिलेंडरची पावती देणे बंद केलं आणि बुकिंग केलेल्या ग्राहकांना घरपोच सिलेंडर वाटप सुरू केलं आहे। तरी नागरिकांनी गोडाऊनवर येण्याची आवश्यकता नसून घरपोचसाठी वाहने रवाना झाली असून बुकिंग केलेल्या प्रत्येक ग्राहकाला टप्प्याटप्प्याने घरपोच सिलेंडर दिले जाणार असल्याचं नगरसेवक सुनील चौधरी यांनी सांगितलं आहे। पत्रकार मित्र, आम्ही मॅडमला 24 तारखेला लेखी पत्र दिलं होतं। त्याचे निवेदन केलं होतं की लोकांची गैरसोय झाली नको पाहिजे, उन्हातानाच्या लोकांना चटके नको लागलं पाहिजे। आत्मसातामुळे 24 तारखेला पत्र यावर झाल्यानंतर मॅडमाने आम्हाला शब्द दिला होता की मंगळवार नंतर आम्ही घरपोच सेवा करणार आहे आणि त्यासाठी जिथं मी बुधवारी गॅस एजन्सीच्या गोडाऊनला भेट देण्यासाठी आलो आहे। तर इथं मला सूचना करण्यात आलं आहे शरद भाऊकडनं की गावात 3 गाड्या पाठवल्या आहेत आणि गॅस एजन्सी की सुरळीत हंडी घरपोच पोच होते आणि मी त्यासाठी गावात पण जाणार आणि खात्री करणार आहेत आणि खात्री पडल्यानंतर मग आम्ही धरणगाव गॅस एजन्सीचे जे मालकीनबाई आहेत त्यांचे आभार मानणार आहेत आणि पुरवठा अधिकारी मॅडम आहेत त्यांचे देखील आभार मानणार आहेत। तर शरद भाऊ, तुम्ही गाड्या कुठे पाठवल्या आणि कोणाकोणाला पाठवले? 10 नंबर तहसीलदार साहेबांच्या वतीने पुरवठा अधिकाऱ्याच्या वतीने आम्ही आश्वासन दिलं होतं, त्याप्रमाणे आज आम्ही 3 गाड्या गावामध्ये वाटपसाठी पाठवलेल्या आहेत। कुणीही त्या आता गोडाऊनवरती गर्दी करू नये, सर्वांना घरपोच सिलेंडर तारखेनुसार बरोबर येईल। काकाश्री मॅडमने आम्हाला शब्द दिला होता की तू घरपोच मी घरपोच सेवा चालू करतोय, तर तुम्हाला अंडी घरपोच मिळाली का? घरपोच मिळाली मला आज। घरपोच मिळाली ना? हो हो। संदीप भाई, याच्या पुढे सगळं घरपोच कंटिन्यू सेवा चालू आहे ना आपल्या आता? चला, तुमच्या मनापासून आभारी। लोकनायक न्यूज